आत्मा सगुण आणि निर्गुण आहे दादाश्री असं म्हणतात. चला समजावून घेऊया. कित्येक लोक परमेश्वराला निर्गुण म्हणतात. अरे परमेश्वराला शिव्या काय देतोस? या वेड्याला पण निर्गुण म्हणतात. जो वेडा आहे तो निर्गुण आहे. आता वेड्याला निर्गुणी म्हणतात याचा अर्थ आत्म्याला वेडा म्हटलेलं अधिक वाईट, पण निर्गुण म्हटलेलं फारच वाईट. आणि आत्मा जड आहे मग असा भाव होतो. आत्म्याचे पण गुण आहेत. तुला समजावून सांगतो. दादाश्री म्हणतात समजावून घे. आत्मा प्रकृतीच्या गुणामुळे निर्गुण आहे आणि स्वतःच्या गुणांनी भरपूर आहे. आत्म्याचे स्वतःचे गुण तर खूपच आहे. अनंत ज्ञानयुक्त ज्ञानी, अनंत दर्शनयुक्त, अनंत शक्तियुक्त, अनंत सुखाचं घर, परमानंदी असा हा आत्मा आहे. त्याला निर्गुण कशा तऱ्हेने म्हणता येईल? आता याला जर निर्गुण म्हणालास तर मग आत्मा कधीही प्राप्त होणार नाही. कारण आत्मा त्याच्या गुणापासून निराळा नाही. वस्तूमध्ये वस्तूचे गुणधर्म राहिले आहेत. त्या वस्तूला ओळखण्याकरिता त्याचे गुणधर्म जाणले तरच ती वस्तू ओळखली जाते. उदाहरणार्थ सर्व धातूमध्ये सोन्यास ओळखायचे असेल तर त्याचे गुणधर्म माहीत असतील तरच ओळखणार ना. सोने त्याच्या गुणधर्मापासून काही निराळं नसते. फूल आणि सुगंध दोन्ही निराळी असत नाही. वासावरून फुलाची माहिती कळते. त्याप्रमाणे आत्म्यासुद्धा आत्म्याच्या गुणधर्मामुळेच ओळखले जाते. आणि हाच आत्मधर्म ओळखावयाचा आहे, आत्मधर्म जाणावयाचा आहे. दादाश्री म्हणतात प्रकृतीचे गुणधर्म तर अनंत अवतार घेऊन जाणण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा पत्ता लागत नाही. हे तर सारं सापेक्ष रिलेटिव्ह धर्म आहेत, लौकिक धर्म आहेत, प्रकृतीचे धर्म आहेत, शरीराचे धर्म आहेत. अलौकिक धर्म तो आत्मधर्म आणि तो खरा धर्म, तो रियल धर्म. या शरीराला आंघोळ घालतात, खावयास देतात, उपवास करायला लावतात. हे सर्व प्राकृत धर्म आहेत. प्राकृत धर्माचा पत्ता ठिकाणा असत नाही. कारण की तो स्वतःच्या सत्तेच्या बाहेरचा धर्म आहे. हे तर जुलाबाच्या औषधाशिवाय शौचास होते आणि जुलाब बंद होण्याकरिता औषध घेतले नाही तरी सुद्धा बंद होते. तसं प्रकृतीचं काम आहे.